हुकुमशाही आणि घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे। कुणालाही पक्ष स्वतःची खाजगी मालमत्ता प्रॉपर्टी समजून कुठलाही असा मनमानी निर्णय घेणाऱ्यांना एक मोठा झटका आहे आणि म्हणून आज जो निर्णय झालेला आहे हा एक माइलस्टोन ठरेल। घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? सिद्ध करा नाही म्हणून। श्रीकांत शिंदेची ओळख त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच मत द्या मागितलं ना। काय योगदान होते त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात? हा, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाहीये का? त्याने सांगावं नाही माझा मुलगा नाहीये। आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत? घराणेशाही काही औरस असतील, काही अजून काय असतील, मला ते म्हणायचं नाही, पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय? जर आपण घराणेशाहीवर सांगताय ना, बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती। जर तुम्हाला घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार मिळवायचा असेल तर शिंदे साहेब पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांना राजकारण सोडून मेडिकल प्रॅक्टिसमध्ये स्वतःला गुणवत्ता सिद्ध करायला सांगा। आणि सरनाईक असतील, गोगावले असतील, भुसे असतील, या सगळ्याच लोकांनी आपापल्या पोरांना राजकारणातनं वगळून वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायला सांगावं। दुसरी महत्वाची गोष्ट की जर तुमच्याकडे खरंच सत्य आहे, गुणवत्ता आहे, हिम्मत आहे, ताकद आहे, कर्तृत्व आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला स्वीकारले असा तुमचा भ्रम आहे, तर तुमचा भ्रम सत्यात उतरवण्यासाठी एक निवडणूक तुम्ही बॅलेट बॉक्सवर घेऊन दाखवा। महाराष्ट्राची जनता तुमची लायकी नक्की दाखवेल।